मिरजेतील गणेश तलावात पाणी प्रदूषणाने अचानक मासे मृत। 2 दिवसात सुमारे 600 किलो मासे मृत झाल्याचं समोर। मिरजेतील गणेश तलावामध्ये पाणी प्रदूषणामुळे अचानकपणे मासे मृत झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। पाणी प्रदूषित झाल्याने 2 दिवसात सुमारे 600 किलो मासे मृत झाल्याचं समोर आलं आहे। मात्र याचं नेमकं कारण काय शोधण्यासाठी आता पाणी तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत। तर या घटनेनंतर गणेश तलावामध्ये निर्माल्य आणि कचरा टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे। मिरजेच्या गणेश तलावामध्ये कोणत्या तरी अज्ञात कारणावरून गेले 2 दिवसापासून मासे मृत होत असून तलावातील पाणी दूषित झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे। गेली 2 दिवसात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गणेश तलावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून सुमारे 600 किलोपेक्षा जास्त मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली आहे। पाणी प्रदूषित झाल्यामुळे मासे मृत झाल्याचं बोललं जातंय। सांगली महापालिका आरोग्य विभागाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत। तसेच यापुढे पाण्याचे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव यांनी दिला। त्याचबरोबर गणेश तलावामध्ये कचरा धार्मिक विधीचे निर्माल्य नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात टाकलं जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात आले। कचरा टाकण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य कुंडीचा वापर करावा अशी कित्येक वेळा महापालिका प्रशासनाकडून सूचना दिल्या असताना गणेश तलावामध्ये कचरा टाकला जातो। तलाव परिसरातील खाऊंच्या गाड्याही गणेश तलाव प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आली असून गणेश तलावामध्ये कचरा अथवा निर्माल्य टाकल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजया यादव यांनी दिला आहे। महानकर निफ्टसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।